एमएसआरडीसीच्या जॉईंट एमडीपदी वैदेही रानडेंची नियुक्ती. एकनाथ शिंदेंनी नेमलेल्या कैलास जाधवाला सेवामुक्त होण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश. महायुतीच्या सर्व आमदारांसाठी छावा चित्रपटाचं विशेष स्क्रीनिंगचं आयोजन. स्पेशल स्क्रीनिंगला शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांची गैरहजेरी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील स्पेशल स्क्रीनिंगला अनुपस्थित. अखेर सांगली आगारामध्ये पडून असणाऱ्या शिवशाही बसेस दुसऱ्या ठिकाणी हलवल्या. स्वारगेट प्रकरणानंतर सांगली आगारामधील एकूण 11 शिवशाही बसेस आणि एक खासगी बस प्रशासनाच्या आदेशानंतर हलवल्या. नवी मुंबईमध्ये आज सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत पाणीपुरवठा बंद. भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र आणि मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचं काम, तर संध्याकाळी कामोठे आणि खारघर नोडमधील पाणीपुरवठा बंद राहणार. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये कोणत्याही कारणास्तव रस्ते खोदकामाला मनाई. मनपा आयुक्त भूषण गगराणी यांचे निर्देश. काँक्रिटीकरणासाठी नव्यानं रस्ते खोदकाम न करण्याच्या सूचना. बीडच्या लिमगावमध्ये मोठ्या आवाजासह आकाशातून दगड पडले. संभाजीनगरमधील एमजीएम विद्यापीठाच्या भूवैज्ञानिक शास्त्रज्ञांच्या टीमकडून पाहणी. रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणाऱ्या आरोपींना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी. पोलिसांनी वाढीव पोलीस कोठडी मागितली होती, मात्र तिन्ही आरोपींना 15 दिवसांची न्यायालयीन. चारित्र्याच्या संशयावरून गर्भवती महिलेची हत्या. नाशिकमधील धक्कादायक घटना. गंगापूर रोडवर गळा दाबून हत्या केली आणि मृतदेह नदीपात्राजवळ टाकला. पत्नी बेपत्ता असल्याची दिली तक्रार, पण पोलीस तपासामध्ये पतीचं बिंग फुटलं.